म्हणून ते काश्मीर ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबईपर्यंत भीमज्योत काढली. त्या भीमज्योतीतून ज्या लोकांनी दान दिलं त्या दानावरून चैत्यभूमी निर्माण करण्यात आलेली आहे, कोणाकडून पैसे घेऊन नाही. आपण देखील माझी ज्यावेळेला नियुक्ती झाली त्यावेळेस आपण चैत्यभूमीचं सगळं शिशोभीकरण आहे ते सगळं वस्तू स्वरूपात दानात झालेलं आहे. दुसरी गोष्ट की समता संघाचं बँड पथक आहे, बँड पथकाचा युनिफॉर्म असू दे, त्यांचं इन्स्ट्रुमेंट असू दे, म्हणजे बुटापासून त्यांच्या वरती फेट्यापर्यंत हे सगळं दानामध्ये आलेलं आहे. मला हे सांगायचं आपल्याला, आपल्याकडे दान देणारे लोक भरपूर आहेत राजात, भरपूर आहेत. फक्त ते दान आपल्या सोयीसाठी न घेता समता सैनिक दलाच्या उभारणीसाठी घेणं गरजेचं आहे. आपण जवळजवळ लातूरमध्ये 50 लोकांचा युनिफॉर्म दिलेला आहे. लेणी संवर्धनची टीम आहे जी पहिल्या प्रथम निर्माण झाली, त्या टीमचे 200 लोकांचे युनिफॉर्म आपण दानामधून दिलेला आहे. शिवडे आणि रामगडमध्ये ज्या काय महिला शिबिरामध्ये बसल्या होत्या, 50 ते 56 महिला होत्या, त्याने विचार केला की आमच्याकडे गुरुजी आजचे कोळसा वेचायला जायचे, गुरुजी आमच्याकडे आम्ही युनिफॉर्म शिवू शकत नाही, आम्हाला शिबिरामध्ये बसायचं आहे. त्यांना सांगितलं आपण नका शिवा, आम्ही त्याला मोफत युनिफॉर्म दिलेला आहे. पण त्याची परिस्थिती असावी. परंतु जो खाऊन पिऊन आहे आणि तो जर बोलत असेल की बाबा मला युनिफॉर्म घेण्यासाठी पैसे नाही, तर भंडारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकदम बरोबर आहे, एकदम करेक्ट कार्यक्रम आहे की त्यांना भीक मागून न घेता जर तो युनिफॉर्म आपल्या अंगावरती चांगले चांगले लग्नातून कपडे घेऊ शकतो तर एकदा सप्ताह दलाचा युनिफॉर्म घेणं गरजेचं आहे. मला गर्व आहे, मला अभिमान आहे माझ्या सप्ताह दलाचा, माझ्या अधिकाऱ्यांचा, की सगळे अधिकारी, मी आदरणीय विश्वास नागरे पाटील साहेबांना 2 वर्षापूर्वी आपण इथे चैत्यभूमीच्या परिसरमध्ये समन्वय समितीचा आणि आपला झगडा झाला होता. झगडा कशासाठी झाला होता की कोणी VIP आला तर सगळे समन्वय समिती अख्खी यायच्या आतमध्ये.